हवामान बदल नियंत्रणासाठी जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संघटना आहेत, काही संस्था आहेत, या संस्था व संघटनेचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पहिली आहे जागतिक हवामानशास्त्र संघटना, अर्थात याला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स असे म्हणतात. 1988मध्ये जागतिक हवामानशास्त्र संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागतिक हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी IPCC अर्थात इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज या कार्यगटाची स्थापना झाली होती. या गटातील पर्यावरण तज्ज्ञांनी 3 वर्षे अभ्यास करून हवामान बदलाच्या संदर्भामध्ये काही सत्यस्थिती किंवा काही वर्षात किंवा भविष्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भात त्यांनी सूतवाचक केलं होतं आणि त्याप्रमाणे समस्या आज आपल्याला भेडसावत आहे आणि आपण त्याला सामोरे जात आहोत. या अहवालामध्ये त्यांनी मानवनिर्मित प्रदूषण व हरित वायूच्या प्रमाणामुळे हवामानात पर्यावरणात होणारे बदल व परिणाम यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. दुसरी जी काही परिषद किंवा संघटना मी ह्या ठिकाणी या हवामान बदलाच्या नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघटनेचं केलेलं कार्य, त्यांची भूमिका ही तुम्हाला स्पष्ट करतो आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे संयुक्त संघटनेची हवामान बदल विषयक परिषद, याला UNFCC अर्थात युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज. 1990मध्ये या परिषदेने अर्थात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल विषयक परिषदेची स्थापना करण्यात आल्यानंतर या परिषदेत 193 सदस्य म्हणजे प्रत्येक देशातील एक म्हणजे असे 193 देशातील लोकांनी सहभाग घेऊन यामार्फत दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते, जेणेकरून हवामान बदलाविषयक जे काही निर्णय आणि जे काही करार याच्यातूनच घेतले जातात आणि त्या नियमांविषयी किंवा त्या विघातक आपत्तीविषयी समाजोपयोगी काय जे कार्य करता येईल याच्यावर तो निर्णय घेतला जातो आणि प्रत्येक देशाला ते काटेकोरपणे पालन करावे लागतं. तिसरं जे आहे ते म्हणजे जागतिक पर्यावरण जनजागृती परिषद, यालाच एन्व्हायरमेंटल पब्लिक अवेअरनेस वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स EPAWO असे म्हणतात. 5 जून 1972 रोजी स्टॉकहोम येथे ही जागतिक परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये हवामान बदल, पर्यावरणपूरक किंवा विविध प्रकारचे नैसर्गिक ज्या काही आपत्ती आहेत, या आपत्ती कशा प्रकारे निवारण करण्यासाठी काय करावं लागेल अशा प्रकारच्या या परिषदेमध्ये सहभाग घेऊन प्रत्येकाला नियमावली तशी लावण्यात येते आणि त्या प्रकारचं कार्य करण्यात येतं. या परिषदेतच असं ठरलं होतं की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस हा साजरा करण्यात यावा, कारण ही परिषदच 5 जूनला झाली होती, म्हणून अशा प्रकारे कार्य केले जात आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे वसुंधरा शिखर परिषद, वसुंधरा समिट ऑर्गनायझेशन्स. 1992मध्ये युनोच्या नेतृत्वाखाली अर्थात युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन्स 3 ते 14 जून या कालावधीत ब्राझीलमध्ये रियो दी जानेरो येथे वसुंधरा परिषद पार पडली. संपूर्ण जगातील 156 राष्ट्रांनी यात सहभाग नोंदविला. या परिषदेत जे निर्णय घेतले गेले ते अजेंडा 21ने परिचित आहेत, ते मी आधीच तुम्हाला सांगितलेले आहे. पृथ्वीवरील हवामान बदलांचा विचार करणे, प्रदूषण नियंत्रण आणणे, आपत्तीजनक परिस्थितींवर पूर्वावलोकन करून अभ्यास करणे, अशा प्रकारच्या गोष्टींवर किंवा कशा प्रकारचं नियंत्रण ठेवता येईल या सर्व विषयांवर चर्चा करण्यात येते आणि जागतिक तापमान वाढीच्या विरोधात लढा या परिषदेपासूनच सुरू झालेला दिसून येतो. प्रत्येक देशाने लढलं गेलं पाहिजे आणि जागतिक तापमान वाढ किंवा विविध प्रकारच्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे जे काही आपल्याला पर्यावरणात व मानवामध्ये जे समस्यांना तोंड द्यावं लागतं ते कुठे ना कुठे आटोक्यात आलं गेलं पाहिजे, याच परिषदेचा हा प्रमुख मुद्दा आहे. पुढचं आहे G8 परिषद म्हणजे G8 ज्याला आपण म्हणतो. 7 जून 2007 रोजी जर्मनी येथील हायलिंग डॅम येथे G8 परिषद जर्मनीला परिषद संपन्न झाली. यात अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, कॅनडा व इटली म्हणजे 8 देशांचा समावेश होता, म्हणून याला G8 असे म्हणतात. G8 म्हणजे ग्लोबल 8. जागतिक तापमानवाढ रोखणे, जागतिक शांतता प्रस्थापित करणे, गरीब व विकसित राष्ट्रांमधील दारिद्र्य निर्मूलन करणे यावर चर्चा संपन्न यामध्ये होत असते आणि त्यावर तोडगा हा काढण्यात येतो. मॉन्ट्रियल
मॉन्ट्रियल परिषद जी 1987ला संपन्न झाली. या मॉन्ट्रियल परिषदेमध्ये पर्यावरण विषयक जागतिक परिषदेत सर्वंकष प्रदूषणाला नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा विचार यामध्ये चर्चेला गेला. प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे की त्या देशामध्ये निर्माण होणारी जी काही प्रदूषण समस्या आहे, या प्रदूषण समस्येला कुठे आळा घालता येईल, ते कसं आटोक्यात आणता येईल आणि कसं कमी करता येईल यावर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणून याला संबोधले जातं. अशा प्रकारची ही परिषद व त्याचं कार्य आपल्याला लक्षात येईल. क्योटो परिषद जी 1997ला जपानच्या क्योटो या शहरामध्ये 11 डिसेंबर 1997ला UN क्लायमेट परिषद या नावाने भरली होती. या परिषदेत श्रीमंत राष्ट्रांनी हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर कायदेशीरपणे प्रतिबंध घालण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. हा करार फेब्रुवारी 2005 पासून अस्तित्वात आलेला आहे आणि तो अजूनसुद्धा चालू आहे, कारण 2030पर्यंत हा करार चालणार आहे. COP25 अर्थात COP25 पॅरिस करार याला म्हटलं जातं. संयुक्त राष्ट्र अधिवेशनाअंतर्गत हवामान बदलाविषयक जागतिक परिषद दिनांक 2 ते 3 डिसेंबर 2019 या कालावधीत स्पेनमध्ये माद्रिद येथे संपन्न झाली. या परिषदेला COP25 असे संबोधले गेले. हवामान बदल हे वास्तव असून त्यावर विचारमंथन करण्यात येते. पर्यावरणाबद्दल निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सुद्धा यावर अभ्यास केला जातो, चर्चा केल्या जातात. जागतिक तापमानवाढ कशा प्रकारे कमी करता येईल, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या परिषदेमध्ये केला गेलेला आहे. आणि म्हणूनच या COP25 पॅरिस करार याला संबोधला जातो. पॅरिस कराराचा स्वीकार करताना जागतिक तापमान वाढीचा वेग 1.5 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्याचे उद्दिष्ट आखले गेले. वन प्लॅनेट शिखर परिषदेचे आयोजन याच पॅरिसमध्ये 12 डिसेंबर 2017 रोजी केले गेले. वन प्लॅनेट शिखर परिषद ही परिषद पूर्णपणे हवामान बदलावरील कृतीची टिकाऊ गती राखून ठेवणे हे उद्दिष्ट यात समाविष्ट होते. अशा प्रकारच्या हवामान बदल किंवा पर्यावरणात होणाऱ्या अचानक बदलाच्या परिणामांना संपूर्ण पृथ्वीला कशा प्रकारे तो त्रास किंवा ती समस्या भोगावी लागते, या सर्व परिषदा व त्या परिषदांचं मुख्य कार्य नेमकं काय आहे हे आता आपण बघितलेलं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण धोरण, नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी. राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006मध्ये पर्यावरणविषयक कायद्यांचा समावेश करता येईल याचा विचार करण्यात आलेला दिसून येतो. सर्व पर्यावरणविषयक कायद्यांमध्ये असलेल्या त्रुटी व उणीवा पूर्ण करून नवीन पर्यावरण राष्ट्रासाठी किती हितकारक आहे, महत्त्वाचं आहे, यासाठी या धोरणाच्या ज्या काही कक्षा आहे, जे काही ध्येय आहेत, याच्यामध्ये काही तत्त्वे मांडले, याची मर्यादा वाढवली गेली, कक्षा रुंदावल्या गेल्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल अर्थात राष्ट्रीय पर्यावरण धोरण म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील कलम 48A आणि 51A(G) तसेच कलम 21मधील न्यायिक स्पष्टीकरण आहे. यानुसार स्वच्छ पर्यावरणाचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. स्वच्छ पर्यावरण रक्षण ही कोण्या एका राज्याची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. देशातील जो काही व्यक्ती वास्तव्य करतो आहे, जो देशाचा नागरिक म्हणवला जातो, त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य, जन्मलेलं प्रत्येक बाळ जे अपत्य आहे ते सुद्धा तितक्याच कर्तव्यपूर्ण राहील आणि पर्यावरणात त्याची भूमिकाही महत्त्वाची राहील. आणि पर्यावरणातील घटकांना संतुलित ठेवण्यासाठी जमिनीची धूप होणार नाही, प्रदूषण वाढणार नाही, तापमान वाढीचं प्रमाण कसं कमी करता येईल, लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न या राष्ट्रीय पर्यावरणच्या धोरणामध्ये अंतर्गत करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय पर्यावरण धोरणांचे काही उद्दिष्ट आहेत ते आपण बघूया. नामशेष होत चाललेल्या पर्यावरणातील संसाधने तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित वारसांचा जतन व संवर्धन करणे, या सर्वांचा मानवी जीवनास व आर्थिक विकासात तसेच मानवी कल्याणासाठी उपयोगी होईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे जे काही मानवनिर्मित वारसा पुढे आलेले आहेत पर्यावरणाच्या जतन व संवर्धन करण्यासाठी, जे काही संघटना असतील, ज्या काही संस्था असतील, या सर्वांचा इतर समाजाला किंवा त्या कम्युनिटीसाठी कसा फायदा होईल किंवा त्याचं जीवन कसं सुकर होईल, त्यातून काही आर्थिक विकास करता येतो का, मानवी कल्याणासाठी काही उपयोग होईल का, अशा गोष्टींचा विचार यामध्ये आहे. पर्यावरणीय संसाधनांवर जीवन जगणाऱ्या समाजातील विशेषतः गरिबांच्या जीवनात सुधारणा करून त्यांना समान संधी उपलब्ध करून
कशा देता येईल याचा विचार यामध्ये सांगण्यात आलेला आहे. वर्तमानात किंवा भविष्यात पर्यावरणीय संसाधनांच्या गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विवेकी व न्याय वापर करून भविष्यासाठी त्या गोष्टींची तरतूद किंवा जतन करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पिढ्यानपिढ्या लोकसंख्या तर काही कमी होणार नाही, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाईल, पिढ्यांच्या पिढ्या वाढतात. त्या पिढ्यांना, येणाऱ्या पिढीला भविष्यामध्ये हे सगळे संसाधन त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे, त्यांना मिळवता आल्या पाहिजे, अशा प्रकारची ही गोष्ट या ठिकाणी हा मुद्दा सांगितला आहे. पर्यावरणीय संसाधनांचा किंवा त्या पूर्ण क्षमतेने वापर करून आर्थिक व पर्यावरणीय प्रतिकूल प्रभाव कमी करणे हेही महत्त्वाचं आहे. पर्यावरणीय समस्यांचा समावेश धोरण, कार्यक्रम, प्रकल्प किंवा विविध प्रकारचे जे काही कार्यक्रम असतील, समुपदेशन असेल, जनजागृतीवर असतील, तर एकत्रित करून आर्थिक व सामाजिक विकास करणे याबाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगल्या प्रशासनाची तत्त्वे व नियमावली, वेळ, पैशांची बचत, सहभाग आणि नियमावलींची स्वतंत्रता या सर्व गोष्टींची पर्यावरण व्यवस्थामध्ये लागू करणे हे तितकं महत्त्वाचं आहे. उच्चस्तरीय संसाधने, आर्थिक, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य, परंपरागत ज्ञान आणि सामाजिक भांडवल यांचा वापर अंतर्गत भागधारकांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक समाज, शैक्षणिक व संशोधक, गुंतवणूकदार आणि सार्वजनिक व्यवस्थापन यांच्या माध्यमातून करावा. अशा प्रकारचे राष्ट्रीय पर्यावरणाच्या धोरणांची महत्त्वाची उद्दिष्ट ही अतिशय संवेदनशील आहे आणि भावूक आहेत आणि महत्त्वाची सुद्धा आहेत. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची धूप. जमिनीची धूप प्रामुख्याने झीज होणे, विविध प्रदूषकांची जे काही घटक असतात ते मातीमध्ये मिसळणे, जमिनीचे क्षारताचे प्रमाण कमी होणे, पाण्याचा अतिरिक्त साठा अर्थात जलसिंचनाच्या अतिरिक्त वापर, कारखान्यातील टाकलेले पदार्थ किंवा सांडपाणी, सेंद्रिय पदार्थांचा कमी होणारा वापर, अतिचराई, जंगलतोड, रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त जमिनी लागवडीखाली आणणे, यामुळे दिवसेंदिवस जमिनीची धूप वाढत जाऊन जमिनीचा दर्जा खालावत आहे, तो कमी होत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जमीन हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि संवेदनशील आहे. जमीन दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, शेतीचीच जमीन कमी होत चालली आहे, तर बाकीच्या जमिनींची गोष्ट वेगळी आहे. ह्या सगळ्या जमिनी काँक्रिटीकरणाच्या खाली येतात. अनेक प्रकारचे विकासाच्या खाली या सगळ्या जमिनीचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी शेतीयोग्य, लागवड करण्यायोग्य जी जमीन असते त्या जमिनीला पूर्णतः नापिकीकरण करून त्यावर अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय केले जातात आणि जेणेकरून मूळ जी जमीन असते ती जमीन चालली जाते आणि यामुळे आजूबाजूचा प्रदेश किंवा त्या ठिकाणची जमीनसुद्धा ही नष्ट होत असते. तिथं धूप होण्याचं प्रमाण वाढत असतं, तिचा ऱ्हास होत चाललेला आहे. अशा प्रकारचे जमिनीच्या धूप होण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितले आहेत. ते म्हणजे भौगोलिक कारणे आहेत आणि दुसरं आहे मानवनिर्मित कारणे. भौगोलिक कारणामध्ये ज्वालामुखी, भूकंप, पूर, सागरी लाटा, आम्लपर्जन्य या नैसर्गिक आणि भौगोलिक कारणामुळे जमिनीची धूप होत असते. कारण या आपत्तीजनक परिस्थिती आहे आणि या आपत्तीजनक परिस्थिती अचानकपणे जमिनीवर पसरतात किंवा जमिनीला तडे जातात, जमिनीवर येतात आणि त्यामुळे जमीन नापीक होते, जमिनीतली सुपीकता किंवा जमिनीतली जी काही पोषक घटक असतात ते नष्ट होतात, तिथं क्षारतेचं प्रमाण कमी होतं. अशा प्रकारे जमिनीची धूप होण्यामागे भौगोलिक आणि नैसर्गिक कारणेसुद्धा महत्त्वाची आहेत. मानवनिर्मित कारणे हे तुम्हाला सांगायलाच नको. अनेक प्रकारचं जलसिंचनाचे अतिवापरामुळे अनेक प्रकारचे असेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खते किंवा फवारणी ह्या जमिनीमध्ये टाकले जातात. कारखान्यांचे सांडपाणी आहे, अनेक प्रकारचं विष्ट पदार्थ त्या ठिकाणी टाकले जातात आणि जमिनीची जमिनीचा जो कस असतो, जमिनीची जी सुपीकता असते किंवा जो भाव असतो तो कमी होतो आणि उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. याचा सरळ परिणाम उत्पादनावर, उत्पादन क्षमतेवर आणि पुढे जाऊन मानवाच्या आरोग्यावर होत असतो. मग जमिनीची धूप कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, काय करता येईल की जेणेकरून जमिनीची धूप वाचेल? तर यासाठी विज्ञानावर आधारित शेती केली पाहिजे, नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनांचा व सेंद्रिय घटकांचा वापर केला गेला पाहिजे. पडीक जमीन कशा प्रकारे लागवडीखाली किंवा त्या विविध प्रकारच्या मशागतीखाली आणता येईल याचा विचार जर झाला तर चांगला होईल. कारण अनेक प्रकारच्या पडीक जमिनी आपल्या सभोवताली आढळून येतात. जर त्या जमिनी व्यवस्थित जर वापर करून त्याच्यावर पाणी, विविध प्रकारची प्रक्रिया आणि मशागत करून जर तिला
तयार केली तर तिचा उपयोग चांगला होऊ शकतो. पाणलोट क्षेत्राचा सूत्रबद्ध विकास करून निर्वनीकरण कमी करून हरित क्षेत्र वाढवलं पाहिजे. म्हणजे हरित क्षेत्राचं प्रमाण वाढवलं गेलं तर जमिनीची सुपीकता आणि जमिनीची क्वालिटीही वाढते. शाश्वत विकास व पारिस्थितिकीय संतुलन यात ताळमेळ घालून योग्य पर्यायांचा वापर केला पाहिजे. सामाजिक वनीकरण म्हणजे वृक्ष लागवड करा, सेंद्रिय शेतींचा वापर करा, पर्यावरणदृष्टी शाश्वत पीक पद्धती आणि सुयोग्य सिंचन पद्धतीचा जर वापर व्यवस्थित जर झाला तर निश्चितपणे जमिनीची किंवा कुठल्याही प्रकारची धूप किंवा तिची क्वालिटी ही नष्ट होणार नाही. अशा प्रकारे ह्या गोष्टींचे किंवा या मुद्द्यांच्या आधारे जमिनीची धूप होणार नाही आणि यासाठी अशा प्रकारचं तंत्र वापरलं गेलं पाहिजे. याच्या नंतर वने आणि वन्यजीव संवर्धन जे आहे ते म्हणजे भारतात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असून पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांची उकल करण्यासाठी संसदेने अनेक कायदे केलेले आहेत. काही गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेऊया.